T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम मध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। पाकिस्तान विरुद्ध 8व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे, तर आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर पावसाचं सावटही असणार आहे। दरम्यान स्फोटक फलंदाजी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे। ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्म मध्ये दिसतायत। सूर्याने यावर्षी 3 अर्धशतकं झळकावली आहेत, तर टीम इंडिया समोर सर्वात मोठं आव्हान श्रीलंकेच्या खेळपट्टीवर उस्मान तारिकची गोलंदाजी असू शकते। तारिकची थांबून गोलंदाजी करणं, गतीतील बदल आणि अँगल भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं। क्रिकेट म्हटलं की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच आवडतो आणि त्यात भारत पाकिस्तान सामना म्हटलं की प्रत्येकाच्याच नजरा या त्या मॅचकडे लागलेल्या असतात। आज असाच भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे। सध्या मी आहे दादर आणि दादर म्हटलं की शिवाजी पार्क म्हटलं की खेळाचं मैदान आठवतं आणि आज रविवार असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर प्रचंड गजबजलेलं हे मैदान पाहायला मिळतं। प्रत्येक जण इथे येऊन आपला क्रिकेट हा आवडीचा जो खेळ आहे तो खेळत असतो आणि त्यात आज जो भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे त्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। प्रत्येक इथे आलेला जो तरुण आहे खेळासाठी, क्रिकेट खेळतोय, त्याच्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात। असेच तरुण इथे क्रिकेट खेळण्यासाठी जमलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, आज भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे। अगदी तू छोटा आहे, तुझ्या मनात नेमकं काय आहे? मी इंडियाला सपोर्ट करणार आणि सूर्यकुमारची बॅटिंग पाहणार। नक्कीच एक रायव्हलरी म्हटली जाते इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि आतापर्यंत भारतीय संघ हा अग्रेसरच ठरला आहे। आणि खेळाडू म्हटले तर मॅन टू मॅन मार्किंग केली तरी भारतीय संघाचे सर्वच खेळाडू अग्रेसर आहेत। ओपनिंगचा आता म्हटलं तर अभिषेक शर्माचा कमबॅक होत आहे संघाकडून, तर त्याच्याकडून चांगली अपेक्षा असेल। आणि गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती आहे, त्याच्याकडून सुद्धा चांगल्या गोलंदाजी अपेक्षा असेल। सर्वांना इंडियामध्ये उत्सुकता आहे की आज पाकिस्तान इंडिया आपली मॅच होणार आहे, तर सर्वांकडून अपेक्षा आहेत की हार्दिक पांड्या आहे, आपल्याकडे चांगले बॉलर आहेत, 8 नंबरपर्यंत आपल्याकडे बॅट्समन आहेत, ऑलराऊंडर आहेत, तर अपेक्षितच स्कोर चांगला होणार आणि इंडिया जिंकणार। एकच वादा आपला सूर्या दादा, मागच्या मॅच मध्ये पण त्यांनी हाफ सेंचुरी मारली, खूप चांगली कामगिरी केली होती आणि आज पण तो 1 नंबरच खेळणार आहे। कारण तो आपला खूप मोठा मी फॅन आहे त्याचा, तो तर खेळणारच, हिरवे शॉट मारणार। तर या सामन्यामध्ये भारताचा विजय व्हावा यासाठी रत्नागिरीमध्ये कोकणी पद्धतीनं गाराण घालण्यात आलंय। सावट आहे तर सगळं ढग मोकळं करून टाक महाराजा आणि आपल्या भारताला या पाकिस्तान बरोबर विजय मिळवून दे। आणि एकच मॅच नव्हे तर सगळ्या मॅच मध्ये विजय मिळवून दे। आणि महाराजा आपल्या देशाचा झेंडा, आपल्या भारताचा झेंडा, आपल्या खेळाडूचा झेंडा असा जगात